हा फारच वेगळा आहे. विठोबा रखुमाई बाजूला होऊच शकत नाही. युगे 28 एकत्र साथ देणारे हे दोघं आहेत. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे. हा मानसिकता पुरुष प्रधान असल्याची ग्वाही देतोय. ह्या सगळ्याचा पूर्ण महाराष्ट्रभर धिक्कार होत आहे. विठोबा रखुमाईला बाजूला करण्याचा या सरकारचा आम्ही निषेध करतो. ते काय झालं संपलं. ऐसा है कि महाराष्ट्र में जब भी पंढरपुर के लिए वारकरी निकलते हैं तो उनके मुंह में विठोबा रखुमाई ऐसा कहा जाता है. तुम अपने हाथ से सिर्फ विठोबा की पूजा करोगे और रखुमाई को अलग छोड़ देंगे तो विठोबा को भी पसंद नहीं आएगा. ये कहा जाता है कि 28 युग से ये दोनों वहां है. तो आप सरकार कौन से हालात में ये दोनों को बाजू में करते और विठोबाई को रखुमाई को बाजू में ही कर देते हैं. ये महाराष्ट्र की जनता को नहीं. और मी अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून देतो आहे, जिचे पुरावे माझ्याकडे आहेत, की माननीय मुनगंटीवार साहेबांनी, सांस्कृतिक मंत्री यांनी शिवाजी महाराजांची जन्मतारीख जी फेब्रुवारी 19 संशोधनानंतर घोषित केली होती. अनेक जणांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला होता. त्यांनी मुनगंटीवार साहेब म्हणतात की ह्याच्या पुढे कुठलीही जन्मतारीख ही तिथीनुसारच होईल. तिथीनुसार होणार म्हणजे परत एकदा जन्मतारखेचा घोळ होणार आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि बहुजन समाज परत पेटून उठणार. बहुजन समाजाला पेटवून उठण्याचं काम हे सरकार करतंय. बहुजनांना मुद्दा चिमटे काढण्याचं काम हे सरकार करतंय. 19 फेब्रुवारी ही जाहीर झालेली तारीख या सरकारला आम्ही बदलू देणार नाही. शिवाजी महाराजांचा मृत्यू, शिवाजी महाराजांच्या आईचा मृत्यू, शिवाजी महाराजांच्या आईचा जन्म, शंभूराजेंचा जन्म, शंभूराजेंचा मृत्यू आणि शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू हा तिथीनुसार नाही तर जन्मतारखेनुसारच होईल हे आम्ही बजावून सांगतो.